तुळशी ग बाई जन्म तुझा राणीवणी, बाईच्या अंगणात जागा देते वृंदावनी। तुळस तुळस म्हणजेच पवित्र वनस्पती। मरताना देखील तोंडात तुळशीपत्र ठेवूनच देवाघरी जायचे। पूर्वीच्या बायका तुळशीला पाणी घातल्याशिवाय जेवत नसत। रानावनातील तुळस परंतु प्रेमाने तिला अंगणात जागा दिली जाते। तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी व औषधी वनस्पती आहे, म्हणून तिचे नाते हे पितरांशी, देवांशी आणि मानवांशी जोडलेले आहे। पूजेच्या वेळेला विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस ही भगवान शिवास अत्यंत प्रिय आहे, म्हणून आपण नैवेद्याच्या वेळेस तुळस नैवेद्यावर ठेवतो, त्यामुळे तो नैवेद्य देवतांना समर्पित होतो। तुळशीची पूजा केल्याशिवाय आपली कोणतीच पूजा पूर्ण होत नाही। भगवान श्रीकृष्णांची तुला म्हणजेच वजन काटा करताना एका पारड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतकेच दागिने व मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी ठेवले, तरी ती तुलना म्हणजेच तो वजन काटा पूर्ण होत नव्हता। त्यावेळेस देवी सत्यभामांनी काय केले, एक तुळशीचे पान त्यावर ठेवले। त्याचबरोबर लगेच ते अलंकाराचे पारडे खाली आले आणि तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला म्हणजेच तो वजन काटा हा पूर्ण झाला, असे ह्या तुळशीचे महात्म्य आहे। भगवान विष्णूंनी तिला पत्नीचा मान दिला असून व आधी माझा विवाह तुझ्याशीच म्हणजे तुळशीशी होईल आणि त्यानंतर इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद तुळशीला दिला। तर हे तुळशी विवाह कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा तुलसी विवाह केला जातो। नमस्कार, मी सुवर्णा परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते। तर आमच्या घरी तुळशी विवाह हा लावण्यात आला। तर हा विवाह मी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी लावला, तर पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे असं वाटायला थोडंसं शेवळ आलं होतं, कारण की 7-8 महिन्यासारखा पाऊसच चालू होता ना, त्यामुळे। तर संध्याकाळी 4 वाजता मुलं शाळेतून आल्यावरती मी आणि मुलांनी सर्व साफसफाई केली। मुलांनी वटा आणि ते धुतलं, तुळशीच्या लग्न लावण्यासाठी तुळस धुवून काढली आणि मी असं तुळशी पुढे थोडंसं शेणाने सारून घेतलं। सारलं म्हणजे मग छान वाटतं आणि कसं आहे, सारल्यावरती आपलं अंगण हे पवित्र दिसतं, त्यामुळे मी तुळशी पुढं थोडंसं रांगोळीपुरतं असं सारून घेतलं। तर ही बघा मुलांनी कशी मस्त छानपैकी तुळस धुवून काढलेली आहे। सारून झाल्यानंतर ते सुकूपर्यंत मला रांगोळ काढायची होती, पण म्हटलं ते सुकूस तर मी काय केलं, तोपर्यंत अक्षदा बनवायला घेतल्या। तर अक्षदा मी एकदम घरी आणि साध्या आपल्या घरच्या पद्धतीने सोप्या पद्धतीने अक्षदा बनवल्या। तर मी तांदूळ घेतले आणि एका वाटीत हळदी व एका वाटीत कुंकू घेतले आणि हळदी कुंकू घेऊन असे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपल्या अशाच घरच्या घरी अक्षदा बनवल्या, कारण की लग्न म्हटल्यावर तर अक्षदा आल्याच पाहिजे ना, म्हणून लग्नामध्ये मेन काम तर अक्षदा आहे, म्हणून त्यांना बनवून अशा थोड्याशा सुकट ठेवल्या, म्हणजे मग आपल्याला त्या चौक भरायला आहेत आणि त्याला पटकन कामं येतील। तर अशा प्रकारे मी ह्या अक्षदा बनवलेल्या आहेत। अक्षदा बनवल्यानंतर मी काय केलं, थोडेसे आमच्या इथे झेंडूची फुलं होती ना, तर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या देखील त्यामध्ये मिक्स केल्या। तर अशा पाकळ्या पण बनवून घेतल्या होत्या मुलांनी, तर त्या पाकळ्या त्यामध्ये टाकल्या। व नंतर जी कापसाची वस्त्र असतात ना, तर ती वस्त्र देखील मी घरीच बनवली होती। तर काही 7 महिन्याची आणि काही 11 महिन्याची, म्हणजे तुळशीला 11 महिन्याचं आणि बाळकृष्णांना त्यांना 7 महिन्यांचं मी वस्त्र बनवलं होतं। तर मी हे 4 वस्त्र बनवली होती। वस्त्र बनवून झाल्यानंतर गणपती बाप्पा आणि बाळकृष्णांना पूजेसाठी घेतले। तर सर्वात आधी मी काय केलं, दिवा प्रज्वलित करून घेतला। तर पंतीमध्ये मी साईडला एक छोटासा दिवा लावून घेतलेला आहे। तर मी ना चौक भरला आपला। तर चौक भरल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं स्वस्तिक काढलं छोटंसं, बघा ते चौकामध्ये समजून नाही येत, पण चौक त्यानंतर मग आपलं गणपती बाप्पा कोणतीही पूजा गणपती बाप्पांच्या याच्याशिवाय होत नाही ना, तर गणपती बाप्पांचा ओम गण गण गणपती म्हणून अभिषेक करून घेतला। त्याचबरोबर अष्टदल कमल काढून कलश पण ठेवून घेतला। तर कलशामध्ये 1 रुपया, सुपारी, नाणं, हळदी कुंकू आणि तांदूळ टाकले थोडेसे। नंतर गणपती बाप्पांना आपला अष्टगंध, फूल वाहिले व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवला व त्यांना ओवाळून देखील म्हणजे घेतलं, त्यांची पूजा करून घेतली। गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर
मी बाळकृष्णांचा देखील अभिषेक करून घेतला. तर खरं तर ना पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्तनेच त्यांचा अभिषेक करायला पाहिजे होता, पण म्हणजे कसं ना वेळेचा अभाव असतो, कारण की आपल्याला खूप आवरायचं असतं या दिवशी आणि कधी कधी ना मग वेळेमुळे आपल्याला जमत नाही. आणि कसं ना घरामध्ये करायला आपण एकटेच असतो, जर कुणी सोबतीला असतील तर काहीच नाही. मला तर प्रत्येक वेळेस माझी मुलंच असतात सोबत काही करायचं असेल तर, कारण की आज पण आम्ही तुळशीचं लग्न लावलं तर मिस्टर काही माझे आज पण घरी नव्हते, ते मार्केटलाच गेलेले होते बाहेर. तर मग मी काय केलं, आपलं ओम नमो भगवते वासुदेवाय याने बाळकृष्णांचा अभिषेक करून घेतला. बाळकृष्ण म्हणजेच दामोदर यांच्याशी तुळशी मातेचा विवाह झालेला असतो ना, तर त्यांचा अभिषेक केल्यानंतर त्यांना वस्त्र परिधान केले आणि नंतर टोप घातला. तर हा टोप पटकन सेट होतच नव्हता. नंतर त्यांना मी त्यांच्या ठिकाणी आसन स्थान दिल्यावरती हा टोप पटकन त्यांना म्हणजे असं व्यवस्थित त्यांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसला, तोपर्यंत बसतच नव्हता. नंतर मग मी तुळशीचा देखील स्त्रीसूक्तने अभिषेक केला. तर हा अभिषेक करताना मी मध्येच स्त्रीसूक्त लावले होते. ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये देखील आहे, पण हे ना ते ग्रंथांमधून नाही केला, तर मी मोबाईलमध्ये लावूनच स्त्रीसूक्ताने तुळशी मातेचा अभिषेक केला व बाळकृष्णांची देखील पूजा केली, विधिवत षोडोपचारे पूजा केली. त्यांना वस्त्र देखील केले, गणपती बाप्पांना पण वस्त्र अर्पण केले, कलशाला देखील केले व फुलंही वाहिली. त्यानंतर सर्व झाल्यानंतर मी अंतरपाटावरती देखील मी थोडंसं असं छोटंसं स्वस्तिक काढलं व अशी मी छोटीशी तुळशी दामोदर विवाहाची आपली रांगोळी काढली व एकदम साधं आणि सिंपल असं डेकोरेशन केलं होतं. तर आता अंतरपाट धरायच्या वेळेस मी मुलांना म्हटलं ड्रेस बदला, पण ते म्हणले नाही मम्मी आता तिथं म्हटले आम्हाला कंटाळा आला आहे, आता आम्ही काही ड्रेस बदलत नाही. तर त्यांनी आहे त्याच ड्रेसमध्ये बघा दोघांनी छानपैकी असा अंतरपाट धरला. तर अंतरपाट धरल्यानंतर आम्ही मंगलाष्टक हे मोबाईलवरतीच लावले आणि त्यानेच आपले हे केले. तर कसं मोबाईलमध्ये लावल्यावरती, कारण की आमच्याकडे मोबाईल पण एकच होता ना, त्यामुळे त्याचा व्हिडिओ काढता नाही आला आणि जरी काढला मंगलाष्टकाचा तरी ते कॉपीराईट दाखवतं, त्यामुळे मी काही ते मंगलाष्टक मोबाईलमध्ये घेतले नाही व अशी एकदम छोट्या पद्धतीची रांगोळी केली. त्यानंतर मी तुळशी मातेची आरती केली व तिची ओटी देखील भरली व एकदम सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने आपले असं डेकोरेशन केलेलं होतं तुळशी मातेचं. व आरती झाल्यानंतर घरातील देवांना देखील आरती दिली. तर माझ्या मुलाने गणपती बाप्पा आणताना त्यांच्याकडून अन्नपूर्णा खाली पडली होती, तर मी व्यवस्थित ठेवली व एकदम सिंपल अशी पूजा मी ठेवलेली आहे. तर ओटीच्या 6 महिन्यामध्ये जे आपलं सर्व सौभाग्याचे 11 अलंकार असतात ते सर्व मी घेतलेले आहेत. तसेच हळदी कुंकाच्या वाट्या भरून आणि नैवेद्यामध्ये लाह्या मध ठेवला होता. त्याचबरोबर आपले ॲपल म्हणजे सफरचंद पण ठेवलेले होते. तर अशा पद्धतीने आम्ही घरच्या घरची असं आपलं पारंपरिक पद्धतीने तुळशी मातेचा विवाह केला. तर आमचा हा विवाह कशा पद्धतीने पार पडला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा.